सर्वप्रथम मी आमदार महेशजी चौगुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या विजयाची मला संधी मिळाली, त्यांचे मी आभार मानते आणि गौरीपाड्यातल्या जनतेचे मी आभार मानते. ही माझ्यासाठी पहिली संधी नसून वचनांची बांधिलकी असेल. एवढे बोल मी सर्व जनतेचे आभार मानते. नमस्कार, मी परेश चंद्रकांत चौगुले उर्फ राजू. आज आमचा भिवंडीमध्ये भाजपचे 4 नगरसेवक बिनविरोध आलेले आहेत आणि त्याच्या मागे मी सगळ्यात मोठा म्हणजे जो पाठिंबा आम्हाला भेटलेला आहे तो आमचे आमदार महेशजी चौगुले आहेत आणि आमचे वरिष्ठ नेते आहेत रवी सावंत आहेत आणि कपिलजी पाटील आहे. तर मी एवढा सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे त्यांनी जी यंत्रणा लावली होती आणि आमचे जो लोकांमध्ये जो आम्हाला हे होता प्रसिद्ध होता, लोकांनी चांगला प्रेम आम्हाला दाखवलेला आहे आणि जे समोर काय उमेदवार होते त्यांना म्हणजे एक चांगली म्हणजे व्यक्ती जिकडे आलेली आहे तर त्यांनी त्यांचा प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचे फॉर्म माघार घेतलेले आहेत, त्याप्रमाणे आम्हाला बिनविरोध भेटलेली आहे. तर सगळ्यात प्रथम मी सगळ्यांना भाजपाचे सर्व नेत्यांना मी त्यांना हे देतो, धन्यवाद देतो. आता तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी नगरसेवक झाले, कोणती कामं घेऊन तुम्ही पुढे जाणार आहेत, जनतेला काय असं? जनतेची मी जेव्हा ग्राउंडला गेलो आणि लोकांची जेव्हा समस्या ऐकल्या तर समस्यामध्ये त्यांच्या साधारणशः म्हणजे काही गोष्टी आहेत ते मागच्या 8 वर्षामध्ये पूर्ण नाही झाल्यात, तर त्यांना आम्ही पूर्ण त्याला जबाबदार राहणार आहे आणि ते पूर्ण काम करून देणार आहेत. त्या व्यतिरिक्त आम्ही म्हणजे जिकडे काय मोठे मोठे विषय राहिलेत, रोड आहेत, गटार आहेत, तर त्याच्यासाठी पण आम्ही कमिटमेंट केलेली आहे आणि आपल्या नीतीने आम्ही ते पूर्ण करून दाखवण्याची हे करतो. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये काल भाजपाच्या वतीने बिनविरोध विजयाचा खाता उघडला होता. त्यानंतर आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 4 उमेदवार असे एकूण 5 उमेदवार भाजपाचे बिनविरोध निवडून आल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी आपले ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडत आहे ते भिवंडी पश्चिमचे आमदार महेशजी चौगुले साहेब, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. महेशजी, काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? आजचा विजय पूर्ण इतिहासात चांगला मोठा विजय आहे, कारण का आमचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत आणि त्याच्यात पण एकदा हे भिवंडी शहर आहे, एक हिंदू मुस्लिमचं शहर आहे आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून प्रत्येक कार्य करत असतो आणि त्या यात भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा बिनविरोध एक मुस्लिम नगरसेवक पण निवडून आला. एक चांगलं आनंदाचं वातावरण इथे आहे आणि सगळे मिळून एकत्र होऊन पार्टीचं काम केलं. आम्हाला वरतून पण आमचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी काम केलं. म्हणजे आमचे अध्यक्ष असतील, आमची पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम आहे, सगळ्यांनी मिळून काम केल्यामुळे हे यश आलंय आणि ही आमची सुरुवात झाली असं आम्हाला वाटते. कारण का येणाऱ्या 15 तारखेला अजून आम्हाला मेहनत करायची आहे आणि 16 तारखेला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगला रिझल्ट हा भारतीय जनता पार्टीचा असेल, आम्हाला आता विश्वास झाला. पहिला महापौर भारतीय जनता पार्टीचा बसेल भिवंडी महानगरपालिकेत? जरूर बसेल, कारण का आपलं वातावरण असं आहे का महापौर बसेल, कारण का आम्ही सगळे समाजाला घेऊन चाललोय आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा महापौर बसलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं. भिवंडीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपाच्या तिकिटावर मुस्लिम एक उमेदवार निवडून येते बिनविरोध. नाही, ह्याच्या पहिले पण भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर मुस्लिम उमेदवार होता, बिनविरोध नव्हता, उमेदवार होता. पण यावेळेस आपल्या सगळे मिळून आज ते म्हणजे हिंदू मुस्लिम सगळ्यांनी मिळून आज त्याला पण एक बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पण ते एक असं आहे का 30 वर्षापासून समाजाचं कार्य करत होते, 80 वर्षाच्या वरतीचा जे वयात होते व्यक्ती होते, त्या व्यक्तींना लोकांनी निवडून आणलंय आणि ते पण बिनविरोध आणलंय. कारण का त्यांनी 30-35 वर्ष समाजाचं काम केलंय. म्हणून अशा चांगल्या व्यक्तीला, मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला लोकांनी निवडून आणलं. एक आनंदाची गोष्ट आम्हाला पण त्यात एक अभिमान वाटतोय का नाही, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज पूर्ण भिवंडीत चांगलं काम होते म्हणून आम्हाला पण असं चांगलं यश मिळते. म्हणून सगळ्या जनतेचं मी खूप मनापूर्वक सगळ्या जनतेचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. भिवंडी महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा महापौर बसेल अशी प्रतिक्रिया देत असताना आमदार महेश चौगुले यांनी सांगितलेले आहे की यावेळी ही जी विजयाची नांदी हिंदू मुस्लिम ऐक्याची नांदी असल्याचे महेश चौगुले यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी.